हेलो गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। और अभी मैं जिम जा रही हूँ थोड़ी देर में, तो उससे पहले मैं मेरी बॉटल्स रेडी रखती हूँ जिम जाने से पहले। तो एक बॉटल में मेरी मतलब ये शेकर है, तो इसमें ऑफकोर्स मैं लूँगी प्रोटीन। और मैं कौन सा प्रोटीन यूज़ करती हूँ ये मैं आपको नहीं बता सकती, क्योंकि मैंने इसको प्रमोट नहीं किया है। अगर ये वाला ब्रांड मुझे पैसे दे रहा है तो मैं उसको प्रमोट कर दूँगी। कोई बात नहीं। तो यहाँ पे मैं प्रोटीन ले रही हूँ पूरा 1 चम्मच बड़ा वाला एनर्जी पाउडर। बाय द वे ये खुद मैंने नहीं खरीदा है, ये मुझे गिफ्ट आया है, और किसने दिया है ये नहीं बता सकती मैं। समझ जाओ आप। नहीं आया समझ नहीं है, ऐसा ही है, ऐसा ही समझो, ऐसा ही है। ले रही हूँ पूरा। एक्चुअली ये मैंने वाटरमेलन फ्लेवर का लिया था क्योंकि मुझे बहुत पसंद है। आप उसको नॉर्मल लाइफ में भी यूज़ कर सकते हो अगर आप लाइक बहुत एनर्जी का काम कर रहे हो, लाइक कि आप डांसर हो या फिर आप कोई हो जो बहुत मेहनत का काम करते हो, तो आप इसको डेली लाइफ में भी ले सकते हो। बहुत सारे लोगों का पेट मेरे जैसा होगा। अब आप बोलेंगे कि आपके जैसा कैसे, मतलब कैसे, कि दिन भर अगर आप कुछ नहीं खाओगे या फिर कुछ टाइम के लिए आप कुछ नहीं खाओगे तो आपका पेट एकदम फ्लैट रहेगा, लाइक जरा भी ऐसे बाहर नहीं आएगा। बट अगर आप नॉर्मल पानी भी पियो तो आपका पेट ऐसे बढ़ जाएगा। मेरा यही प्रॉब्लम है और इसका सोल्यूशन है कि कम खाओ, कम खाओ और अच्छा खाओ पर हेल्दी वाला खाओ। और मैं आपको ये बता रही हूँ पूरे 6 दिन डाइट की बाट लगाने के बाद। जिम मध्ये आले फायनली। किती रोटी मारायची? 8. या आपण लई तसं आजूबाजू पुढे गेलोच ना. बरोबर आहे? दिस इज़ माई ओन बेल्ट। और जिम में कभी किसी और का बेल्ट नहीं पहनती हूँ, अपना खुद का बेल्ट अलग से कैरी करती हूँ। और ये मेरे साइज का एक्चुअली आता हे लास्ट सेट मारती आहे मी 25-25चा, म्हणजे टोटल किती 50 टोटल आहे। आणि बारचं पकडायचं का नाही पकडायचं? बरं ठीक आहे, बारचं सोडून घेऊया 10 किलो आपण, तरी मी धरा 60 किलो 50 किलोची मी आहे आणि 50 किलोचं वेट मारते. ओके बघूया जाते का. बाई कार्डिओ केल्यावर तर कसला घामेल. पहिला पिंपल उठायचे मला, जसं जिम जॉईन केलेस पिंपल उठायचं कमी झाले, सो त्यामुळे सगळेजण जिम जॉईन करा. सगळे आमची जिम जॉईन करा, आम्ही प्रमोशन करायला आमची जिम जॉईन करा. फक्त विचारू नका कुठं आहे ते. म्हणजे कशाला सांगायली, समजावून खरंच करायली सांगून. आता रोगी केलं 20 केलंय. ट्रेनर प्रत्येक सेटला वाढवायचं वजन. थांबा काय तर ट्राय तर केलंय. और एक चीज़ तो बताना ही भूल गई कि जब भी जिम आओ कुछ खा के आना, नहीं तो चक्कर आके गिर जाने की संभावना है।
मैं तो आते वक्त एक एप्पल खा के आई थी। आप पीनट बटर खा सकते हो, पीनट बटर ब्रेड खा सकते हो ब्राउन वाला, या फिर एक एप्पल खा सकते हो, या फिर कोई भी सीजनल फ्रूट खा लो यार। ऑफ पे मेरा 50 का 3 रेट्स मारा, बट मैं शूट करना भूल गई। खानदानी आदत है, जाएगी नहीं। 30 किलो भी मार रहे हो ना तो 300 किलो मार रहे, ऐसा मुँह बनाओ, जितना हो सके उतना करना। अरे येते वाढवायचं वजन, पण एवढं कसं वाढवलं भेटतं ऑलरेडी। ट्रेनर पे जरूरत नहीं पड़ती पूछने की ना बताने की। तुम्हाला किती जरी सेट मारता येत असेल तरी ट्रेनरला विचारा, चुकीचा बसला की हा ते म्हणून यायचं नाही मला ते। हे शूट करणार नव्हते, शूट करायचं रिझन असं आहे की वेट वाढवलंय। तुम्हाला वाटणार की 5 किलोच काय मारलं, 7.5 किलो घेतले, जीवापेक्षा जास्त। सो बॅगवरून आम्ही घेतो आता पैसे, आणि ह्याचं रिझन असं आहे की एक मोठा मसाला एक छोटा मसाला घ्यायचा, नाहीतर आपल्याला जिमचे पैसे फिटले पाहिजे, पण जिमचे पैसे फिटले पाहिजे। जास्त वजन झालं द्या मग किती पण। हां, ट्रेनरचं म्हणणं आहे की तुम्ही जिमचं प्रमोशन करा पण मला घेऊन नका। आता मला सांगा, मी जिमला येते ढालगावला, आता मी ढालगावला जिमला येते, मग कवट्यातली माणसं ढालगावला, पण नागरच्या लोकांना इथं जिमला या, कारण की मी इथं जिमला येते। प्रोटीन पिऊन घरला जायचं, नाहीतर मग जाऊपर्यंत बॉडी थंड होत्या, थंड होऊन झाल्यावर प्रोटीन पिऊन काय फायदा। गावात आजूबाजूला कुठे सुद्धा जिम नाही, एकच जिम आहे, तिला बी एवढं लांब यायला लागते। एक जिम आहे पण तिथं आम्ही जात नाही, ती सोडल्या आम्ही, ती विचारणार का सोडल्या। पाहिजे तुला गॅस सिगरेट पाहिजे, छान 4 यायचे नवीन, 4 तोंडाची, 4 तोंडाची। मग ह्याच्यात काय प्रॉब्लेम, ह्याला काय झाले, छान आहे पण मग का घ्यायचंय नवीन तुला। असंच कर, हौसेला मुलं नाही बसायला, कसं आहे किती जर दिली तर कमीच आहे। काय आहे, टमॅटो, कांदा आणि कोथिंबीर, आणि इथे ओट्स घेतलेत, कारण की हे खूप जास्त होतात म्हणून मी एकच वाटी घेतली आहे। तुम्हाला जेवढे जात आहेत तेवढेच घ्या। ह्याच्यामध्ये तुम्ही ना हे पण टाकू शकता, वाटाणे टाकू शकता, वाटाण्यानंतर तुम्ही अजून ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्या व्हेजिटेबल्स भरपूर सारे टाकू शकता। तुमच्याकडे शिमला मिरची असेल ग्रीनवाली तर ती टाकू शकता, अजून व्हेजिटेबल्स असतील तर टाकू शकता, बट माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे काहीच, त्यामुळे मी एवढंच टाकते, आणि एक मॅगी मसालाच पॅकेट। यू आर अ नॉन व्हेजिटेरियन, सो तुम्ही ह्याच्या जागी खाऊ शकता अंड्याची भुर्जी किंवा शिजवून अंडे खाऊ शकता। फक्त एक व्हाईट खायचंय, त्याचं आतलं येलो फेकून द्यायचं। शॉपमध्ये, ग्रोसरी शॉपमध्ये हे भेटतं की नाही माहिती नाहीये, कारण की मी हे डीमार्टमधूनच घेते नेहमी, एकदमच मी माल भरते, त्यामुळे मला हे डीमार्टमध्ये भेटलं।
सो तुम्हाला पण हे नॉर्मल ग्रोसरी शॉपमध्ये भेटत असेल तर बघा आहे का, पण हे ऑइल यूज करा. तर मी हे यूज करते. नॉर्मली तुम्ही आता ह्या एवढ्यासाठी दुसरं ऑइल यूज केलं तरी चालेल. हे तेल असं आहे ना की लगेच थोडंसं काहीतरी टाकलं ना की निघून जातं लगेच, ह्याच्यामध्येच मिक्स होऊन जातं. हे कांदा, एक वाटी जिरे, अर्धा चमचा, थोडीशी नकळत, थोडंसं हळद, थोडीशी हळद, हे मिक्स करून घ्यायचं. टाकायचं टोमॅटो. लाल पॅकेटचं ग्रीन पॅकेटमध्ये काहीतरी येते. तुम्ही जास्त नाही टाकणार आहे, मी एकदम थोडी टाकते कारण की खूप तिखट आहे चटणी. मम्मी तिखट आहे का चटणी? चटणी तिखट आहे? हो, मी अर्ध्यापेक्षाही अर्ध टाकली आहे चटणी कारण की तिखट आहे. आता टाका ह्याच्यामध्ये पाणी. गरम झाल्यावरती मी एवढे ओट्स घेतले, तुम्ही वाटी बघून घ्या, तुमच्या अंदाजाने घ्या. एवढेच मसाला ओट्स टाकायचे आहेत कारण की हे खूप होतात, एका माणसालाही एवढे जात नाही, तर मी तरीही जास्तच घेतले. रेडी आहे आपली मसाला ओटची रेसिपी. खूप मस्त. सो आता वाजलेले आहेत 4:15 दुपारचे, सायंकाळचे सॉरी. आणि दुपारी 2 वाजता खावा नाही तर 1 वाजता खावा, थोडीशी भूक लागते नाही का, स्नॅक्सवाली भूक. तर मी आता तुम्हाला सांगणार आहे माझा फेवरेट प्रोटीन शेक. त्याच्यामधून भरभरून प्रोटीन आहे आणि टेस्टला इतका भारी आहे की माझा डाएटमधला सगळ्यात जास्त आवडती गोष्ट म्हणलं तर हा शेक आहे. सो मी तुम्हाला ह्याची पण रेसिपी सांगणार आहे. जर तुम्ही प्रोटीन पावडर घेत असाल तर तुम्हाला ते खूप उपयोगी येईल, आणि प्रोटीन पावडर जर नसाल घेत तर मी तुम्हाला ते पण सांगते की तुम्ही कशासोबत खाऊ शकता. सो लेट्स गो, मी तुम्हाला रेसिपी सांगते. सो इथं मी घेतली 1 केळी, आणि ह्याच्या जागी तुम्ही ॲपल पण घेऊ शकता आणि चिकू पण घेऊ शकता, बट चिकू, केळी वगैरे हे वेट गेनसाठी आपण यूज करतो. एकच केळी घेतली. ॲपल असेल तर तुम्ही ॲपल पण घेऊ शकता. माझ्याकडे आहे ॲपल, बट मी डेली ॲपलचंच पिते, त्यामुळे आज विचार केला की केळीचं करूया. लाईक दिस इज लाईक स्मूदी टाईप आहे. हे पार्ट छोटे पार्ट करून मध्ये टाकायचं. खूप भारी लागतं यार, ह्याचं टेस्ट खूप भारी आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही प्रोटीन पावडर पित असाल तर प्रोटीनचा एक पूर्ण मोठा चम्मच टाकायचा. माझा चॉकलेट फ्लेवर आहे. सो हे मी प्रोटीन पावडर घेतलाय. अँड त्याच्यानंतर जर तुमच्याकडे आता प्रोटीन पावडर सगळेच खातात पितात असं नाहीये. जर तुमच्याकडे प्रोटीन पावडर नसेल, जर तुम्ही प्रोटीन नसून खात नसाल तर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता फक्त पीनट बटर. पीनट बटर मी आता फर्स्ट टाइम ह्याच्यासोबत पण ट्राय करते. तुम्ही हे विदाउट प्रोटीन नसेल तर फक्त पीनट बटर आणि बाकीचे सांगितलेले इन्ग्रेडियंट्स टाकू शकता. तर मी आता हे 1 चम्मच पूर्ण पीनट बटर टाकते ह्याच्यामध्ये. कच्चं नसेल जमत, तुम्हाला असं होत असेल की कच्चं दूध आम्हाला आवडत नाही, चांगलं लागत नाही, तर कमीत कमी 3 ते 4 वेळा दूध चांगलं गरम करा, ते थंड करा आणि मग घ्या. थंड दूधच ह्याच्यात चांगलं लागेल. वाव. जर तुम्हाला असं वाटत असेल की हे खूप घट्ट झाले किंवा हे, तर तुम्ही तुमच्या मनानुसार दूध ऍड करा. Cheers. वाव सायली, वाव, खूप छान रेसिपी आहे. हा पूर्ण ग्लास पिला ना रात्रीपर्यंत भूक लागत नाही. प्लस ह्याच्यात प्रोटीन आहे, प्लस तुम्हाला कार्ब इंटेक जर नसेल तुमचा बंद असेल तर हे तुम्हाला खूप छान हेल्प करतं आणि खूप टेस्टी आहे हे, खूप 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 जास्त. ह्याच्या जागी तुम्ही ना
चिक्कू आणि ॲपल पण ट्राय करा. खूप म्हणजे खूप जास्त छान लागतं. मी डेली एक वेगळं फळ ट्राय करत असते. आंबा वगैरे नाही करायचा. जे नॉर्मल फळं असतात ते तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. I am going to unbox this parcel now. पता नहीं है मैंने क्या मंगाया इसमें. यहाँ से भी पैकिंग है, सब जगह से पैकिंग है भैया. अब मैं इसको नीचे रख देती हूँ. ये बहुत अच्छा है यार, ये बहुत अच्छा है. मेरे बच्चे खेल रहे हैं इससे. क्यूट सी कुंडी लगाई है. अब मंगाई थी मैंने. यहाँ पे मैं पूरा एक मिरर बनाने वाली हूँ, तो उसके आगे रखने के लिए ये मंगाया था मैंने. और ये बहुत अच्छा लग रहा है. ये बहुत क्यूट दिख रहा है. एक्सपेक्टेशन से भी ज़्यादा अच्छा है ये. सो गाईज, आता वाजलेले आहेत 9 ऑलमोस्ट. आणि मम्मी माझं जेवण डिनर प्रिपेअर करते आहे. सो लेट्स गो. तुम्हाला दाखवते काय डिनरमध्ये आहे. सो यहाँ पर है मम्मी. मम्मी काय बनवते? ओके. रात्री झोपताना तुम्ही मटकी खाऊ शकता किंवा मग पनीर खाऊ शकता. आणि त्याच्यासोबत मी खातीये काय म्हणतात त्यांना, अनार, डाळिंब. हो, दिस इज माय डिनर. ॲक्च्युली जी स्प्राउट्स आहेत, म्हणजे काय म्हणतात त्याला, मटकीचे मोड, त्याच्यामध्ये मम्मी थोडासा मसाला मसाला नाही टाकत, फक्त लसूण टाकते आणि मीठ टाकते. त्याच्यामुळे खूप छान चव लागते. आणि मी ह्याच्यासोबत खाते डाळिंब. आणि आता इथून पुढं 7 days जे मी वर्कआउट करते ते, आणि त्याच्यासोबत मी पूर्ण दिवस काय डाएट घेते त्याचा ब्लॉग बनवणार आहे. सो स्टे ट्यून. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. नवीन रेसिपीज पण मी अपलोड करेन. फक्त मला वेळ नाही मिळत आहे, आणि जसं पॉसिबल होईल तसं मी अपलोड करेन. सो चॅनलला सबस्क्राईब करा, ब्लॉग शेअर करा ज्यांचं वजन कमी करायचं आहे, आणि खूप सारं प्रेम द्या. बाय बाय.